गीतांजली नॉर्वे जर्नी या युट्यूब चॅनलवरती. मी गीतांजली सध्या नॉर्वेमध्ये राहते. सो मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जी की आहे सरसों का साग विथ पनीर आणि गार्लिक बटर नान. तुम्हाला जर ही डिश खूप लेंदी वाटत असेल बनवायचं तर तसं नाहीये. फक्त 2 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी सरसों का साग आहे. ही रेडी टू ईट वाला फूड मी आणलंय आणि त्याच्यामध्ये मी पनीरचा ट्विस्ट दिलाय, जेणेकरून ती डिश खूप छान लागते. आणि गार्लिक बटर नान बनवायला पण खूप इझी आहे आणि खूप क्विक आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. मी ही जेव्हा फर्स्ट टाइम डिश बनवली होती तेव्हा मला खूप आवडली आणि मग मी ठरवलं की चला ह्याच्यावरती एक व्हिडिओ शेअर करूयात आपण, जेणेकरून आपल्यासारखे जर आउट ऑफ इंडिया लोक असतील आणि त्यांना जर क्रेविंग होत असेल इंडियन रेस्टॉरंट फूडची, तर ते नक्की ट्राय करू शकतील. सो आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल असेल आणि वाटेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही डिश आणि मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तो चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सो इथे मी मैदा घेतलाय 3 वाट्या. त्याच्यामध्ये मी आता ईस्ट टाकणार आहे 1 ते 1.5 चमचा. सो हा मीठ, साखर आणि नान असे सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला 2 मोठे चमचे दही टाकायचे, जेणेकरून आपला नान एकदम सॉफ्ट होतो. सो इथे मी 2 चमचे दही ऍड करतो आणि आता हे कोमट पाण्याने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हळूहळू आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसंच थोडंसं सैल मळायचं, बस. सो तुम्ही आता बघू शकता पीठ आता आपल्या हाताला बिलकुल लागत नाहीये आणि असं मस्तपैकी मळून झाल्यावरती एक तास ठेवलात तरी चालेल, 1 तासाच्या वरती ठेवलात तरी चालेल, पण कमीत कमी 1 तास तरी तुम्हाला ठेवायचे जेणेकरून. सो पनीर मी इथं आता कट करून घेणार आहे. तुम्हाला जेवढं पनीर पाहिजे तेवढं तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. मीडियम साईज, एकदम पण पातळ स्लाइस नाही करायचे, थोडे जाडच क्यूब ठेवायचे त्याच्याने पनीर तुटत नाही आणि तुमची डिश पण खूप छान होते. सो इथे हे हल्दीरामचं पंजाबी सरसों का साग असं आहे. सो तुम्ही हे काय नाही, हे आपल्याला फक्त ओपन करायचंय आणि पॅनमध्ये टाकायचं, दॅट्स इट. ते मी आधी असंच ठेवते. आधी मी पनीर सॉते करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यात ते ॲड करते. ऑइल टाकलेलं आहे. ऑइल आता गरम थोडी कमी ठेवायची. त्यानंतर थोडी हळद, थोडंसं तिखट, ही क्वांटिटी खूप असते. 2-3 माणसं आरामात खाऊ शकतात एवढी क्वांटिटी असते. त्याच्यात तुम्ही थोडंसं वॉटर ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर. अशी तुम्ही पण बनवून बघू शकता आणि खरंच ट्रस्ट मी तुम्हाला खूप आवडेल. सरसों का साग आणि मी त्याच्याबरोबर बनवणार आहे आता नान. सो मी नान पण तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार आहे. सो बघू शकता तुम्ही हे असं पीठ आलेलं आहे आणि हे असं डबल होतं पीठ आणि आपल्याला ह्याचे नान बनवायचे. ह्याचे नान पण असे मस्त फ्लफी होणार आहेत, जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच. कसं पीठ लावायचं आणि अशी छान तू काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावा थोडं. पण लावू शकता.
हे असे आपले बटर गार्लिक नान झालेले होत आहेत, म्हणजे आहेत हे असे मस्त एकदम फ्लफी. हे बघा मस्त असे फुगलेत पण ते, आणि एकदम असे मस्त झालेले आहेत. खा आणि मला सांग. आपण खायचे रे दोघांनी. माऊ आपण दोघांनी खायचे माऊ ना. पण खाणार आहे. हा गरम गरम आहे. हा येतो. आता तू ट्राय कर बघ, मला सांग. मस्त. मस्त. हे रेडी टू ईट वालं आहे ना, त्यात पनीर ऍड केलंय तर छान लागतंय ना. नान कसं झालंय? मस्त. मस्त झालंय ना. त्याच्यावर अजून भारी लागतंय. म्हणजे थँक्यू.